सचिन कल्याण शेट्टी यांना दोघा प्याद्यांनी धमकावलं. जिवे ठार मारण्याबाबत कल्याण शेट्टीच्या चालकास दिली चेतावणी. मूळ सूत्रधारांचा शोध घेण्याचं कार्य सुरू. हे तर निव्वळ राजकीय षडयंत्र. पोलीस आयुक्तांनी दिलं कार्यकर्त्यांना ठोस आश्वासन. पाहूयात नेमकं घडलंय काय आणि घडतंय काय. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत कल्याण शेट्टी यांच्या वाहन चालकास चिथावणी देण्याचा प्रयत्न केलेल्या दोघा आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी फुलारे नामक एका आरोपीला अटक करण्यात आला आहे, तर हुळे नामक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला असे कृत्य करण्यास चिथावणी देणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन दिलं. काय भूमिका आपली असणार आहे, काय सांगा? परवा दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध करतो. आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलं आहे. साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलं आहे की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत. आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि 100% साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कार्य करून जे पण प्रोसिजर आहे ते लिगल प्रोसिजर आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. जे आरोपी आहेत ते राजकीय आहेत का, कुठल्या पक्षाचे आहेत का, कोण त्यांच्या पाठीचे आहेत का, काय? आणि आता ते सगळं चौकशी करतीलच. चौकशी करून काय आहे ते सगळ्या जनतेसमोर येईलच लवकरच. आपल्या सोलापूरमध्ये त्यांच्याकडं काही राजकीय नेत्याबरोबर त्यांच्या बैठकी आहे, उठायची बसायची बैठक आहे. त्या लोकांनाच पहिला ह्याला नार्को टेस्ट करायला पाहिजे आणि ह्यांना कळते त्यांच्या मागं कोण आहे, ह्याच्या मागं दुसरं धनी आहे, राजकीय षडयंत्र. हा राजकीय षडयंत्र आहे. असं करून दादाचं नाव पुढं चालले जिल्ह्यात. त्या दादाला कसं हे करायचं त्यासाठी लोक केले, त्याला राजकीय षडयंत्र आहे. सुरक्षेची मागणी आपण काही दिली आहे? नक्कीच सचिनदादाच्या सुरक्षेमध्ये आम्ही वाढ करण्याची मागणी केलेलं आहे. या संदर्भात आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे देखील मागणी करणार आहे की संबंधित जे उरलेलं एक आरोपी आहे शिष्यल होळे याला देखील तात्काळ अटक करून आणि त्या दोघांवरती स्थानबंद आणि मोक्का अंतर कारवाई करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या घटनेचं देखील आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध तर आरोपी शिष्यवृत्ती जो आहे तो तडीपार होता. याच्या आधी तडीपार असताना देखील वारंवार तो सोलापूर शहर असेल किंवा ज्या तडीपार आहे तिथं तो वारंवार आढळताना दिसतोय. पोलिसांचं अपयश आहे सगळं. 100% कुठंतरी पोलिसांचं वरचं विश्वास जे आज अक्कलकोट तालुक्यातील नागरिक असतील, सोलापूर जिल्ह्यातील असतील, 2-2, 3-3 वेळा त्यांनी तडीपार असून तो अक्कलकोट सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी फिरत असतो. त्याच्यावरती वारंवार 142 कारवाई करून देखील तो पुन्हा या शहरामध्ये येऊन असे लोकप्रतिनिधीला दमदाटी करण्याचा प्रयत्न हे कुठून धाडस येतो. कुठंतरी निश्चितच हा पोलिसांचं वरचं जे काम आहे त्यांच्यावरती संशयास्पद येत आहे. आणि निश्चितच या बाबतीत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहविभाग खातं त्यांच्याकडे आहे. फडणवीस साहेबांनी याकडे जातीने लक्ष घालून संबंधित त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे त्याच्यावरतीही देखील कारवाई करावी अशी आमची अक्कलकोट मतदारसंघाची जनतेची मागणी आहे. योग्य ती चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड,
देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तडवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.